8 जानेवारी क्रिकेटचा महासंग्राम विटीलाईनचा वर्ल्ड कप रॉकी ग्रुप चषक 2022-23 रणसंग्राम पाहायला मिळेल। धावांची गती जर पाहिले तर एक धावी फलकावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय। पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते। अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 दुसरा दिवस पाहायला मिळतोय। सचिन दादा पाटील यांचे ही संकल्पना पाहायला मिळते आणि अफाट मेहनत या स्पर्धेमागे आपण पाहू शकताय। 4 चेंडूंचा खेळ झाला। शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे। मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती मनीष गोलंदाजी मार्क होते। आतापर्यंत धावा थांबवून ठेवल्या गेल्यात। ज्या प्रकारे गोलंदाजी केले ओव्हर द विकेटने याला ड्राइव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून जातोय। क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र क्लिअर होत असताना लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 4 धावा। गुड शॉट चौकार। या 4 धावांचे संघ जाऊन पोहोचते फलकावरती 5 च्या आकड्यावरती आपण पाहू शकता। आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय। चौकार येत असताना निशांतच्या बॅटमधनं ऑन साइडला फटका चांगला आहे आणि मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांकरिता। गुड शॉट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 11 धावा फलकावरती आपण पाहू शकताय। मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके निशांतच्या बॅटमधनं। यस डीजे बापदेवाचा उधो उधो बापदेवाचा उधो उधो बापदेवाचा उधो उधो बापदेवाचा उधो उधो गुलाल भंडारा उधळून नाचा ऐलाई देवाचा सोलायो। गुलाल भंडारा उधळून नाचा ऐलाई देवाचा सोलायो। गावची शिला आज गावला सारा जमला माझा पहिल्या षटकाचा खेळ झाला। 11 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत। जबाबदारी स्वीकारतोय निशांत एका बाजूला, कारण 2 विकेट महत्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आसरा परतले गेले। संदीप या झोप म्हणून पाहायला मिळाला। त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला पंढरी सुद्धा मात्र बाद झाला आणि मात्र निशांत जबाबदारी स्वीकारत असताना धावांची गती 11 या आकड्यावरती आपण पाहू शकताय। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ द 2 विकेट्स। पहिल्या षटकाचा योग्यरीतीने खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये। तर मात्र हेमंत आणि निशांत वरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे। इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे। दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होत असताना आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतोय। अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 पर्व पहिले। यावेळा इंटू द गॅप मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक नाहीये। मिड विकेट सीमारेषा पलीकडे हेमंतच्या बॅटमधनं एक जबरदस्त चौकार। मॅग्निफिसंट स्ट्रोक 4 धावा। पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आकाशचं चौकाराने आपण पाहू शकतो। हेमंतच्या खात्यामध्ये चौकार जात असताना या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15-15 रन स्कोर काढती लागला जात आहेत। तोपर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झाला। पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने यावेळेला ऑफ साइडला डिफेन्स दाखवला जातोय। फिकेपर्यंत मात्र एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात आणि 2 धावा कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या आकड्यावरती आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला आहे। मागच्या काही चेंडूंवरती चटाळे संघ पाहू शकतायत प्रथम फलंदाजी करत असताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते। एका बाजूला चटाळे संघ तर त्यांचे विपक्ष दातीवरे या 2 संघांमध्ये मॅच आकाश ओव्हर द विकेटने यावेळेला स्टेप आउट कोण खेळलाय। फटका चांगला आहे परंतु क्षेत्रशाला वळलाय आणि क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करणार नाहीये। फलंदाज हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन गॉन नाव।
तिसरा विकेट यावेळेस जात असताना हेमंतच्या रूपामध्ये एक चौकार नक्कीच आला होता, परंतु यावेळेला डगआउटच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17 रन स्कोरकार्डवरती लागला जात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. राजदीप साहेब मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय. लेखाजोखा पूर्णपणे पोहोचवतायत आमच्यापर्यंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना संदेश आपण पाहू शकतायत 5व्या क्रमांकावरती. दारामदार असणार आहे तो म्हणजेच निशांत आणि संदेशवरती. एका बाजूला निशांत मॅन इन फॉर्म बॅट्समन पाहायला मिळालाय. एक चौकाराने एक षटका त्याच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळालाय. आकाशने मात्र कमबॅक केलाय चौकार आल्यानंतर, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु परिवर्तन करत असताना चांगलं इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना गोलंदाजीमध्ये नाविन्य आणतोय. गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगवरती लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय संदेश. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉटबॉलने सांगतो असताना निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडूंचा योग्यरीतीने खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि 17 धावा या फलकावरती आपण पाहू शकतायत. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघांना एकमेकांच्या रनाने त्या नक्कीच माहीत असणार आहेत, कारण बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर नक्कीच भिडले असतील यात काही शंका नाहीये. आकाश ओव्हर द विकेटने यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना फायनलच्या दिशेने 4 धावांकरिता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मानवंदना देण्याकरिता चौकार. गुड शॉट. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळा. 5 चेंडूंचा खेळ झाला. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. संदेशच्या बॅटमधून चौकार येत असताना पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र निघून जात असताना 4 धावांकरिता गुड शॉट. चौकार. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. तोपर्यंत मजबूत स्थितीमध्ये चटाले संघ पाहायला मिळतोय. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ झालाय. 25 धावा फलकावरती आपण पाहू शकता. 25 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग संदेशच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला निशांत 1 षटकाराने 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू फेस केलेत. 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. अमरदीप प्रेझेंट अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवतायत. सचिन दादा पाटील यांची स्पर्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेमध्ये मागे अफाट मेहनत पाहायला मिळते सचिन दादा व त्यांच्या पूर्ण टीमची. आजच्या दिवसामध्ये सफाली गट आपण पाहू शकतायत. दोन षटकांचा खेळ झाला. 25 धावा फलकावरती आपण पाहू शकता. 25 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. चटाळे संघ पाहायला मिळतोय, तर त्यांचे विपक्ष दातिवरे मनीष गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक जेव्हा हाताळला होता तेव्हा 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे फलंदाज मात्र बाद केले होते. या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे लक्ष केंद्रित असणार आहे. एका बाजूला निशांत 1 चौकार आणि 1 षटकार मॅन इन फॉर्म बॅट्समन पाहायला मिळाला आहे. संघाला मात्र अडचणीतून बाहेर काढण्याचं काम त्याने केलंय. मनीष ओव्हर द विकेटने यावेळेला फ्लिकचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय आणि मात्र झेल यावेळेला ड्रॉप होत असताना निशांत 1 मॅन इन फॉर्म बॅट्समन झेल या ठिकाणी सुटलाय आणि याचे परिणाम मात्र सोसायला लागतील का याकडे लक्ष केंद्रित असणार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. जलबाची संधी तर नक्कीच होती. या ठिकाणी आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं, एकाग्रता मात्र खचली गेली, कारण निशांत आपण पाहू शकता चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केलंय. प्रॉपर शॉट त्याच्या बॅटमधून नक्कीच आल्यात, यात काही शंका नाहीये. इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे पाहायचं आहे, कारण एक जीवनदान तर नक्कीच मिळालंय. का मनीष एक्सपिरियन्स गोलंदाज पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने ऑफ साइडला स्टेअर करत असताना चेंडू निघून जातोय. शॉट्स एक्स्ट्रा कव्हरला तत्पूर्वी 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केलंय आणि मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेटची त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. तोपर्यंत ज्या प्रकारे चौकार षटकार येत आहेत त्याचबरोबर सिंगल डबलला सुद्धा महत्व देत असताना हे दोन्ही फलंदाज क्रिकेटचं बेसिक सिंगल डबल पाहायला मिळते.
क्रिकेटचा प्राणवायू सिंगल डबल पाहायला मिळतो आणि सिंगल डबल या ठिकाणी अचीव करत असताना हे दोन्ही फलंदाज एका बाजूला निशांत आपण पाहू शकतात, चौकार षटकार सुद्धा आलेत आणि सिंगल डबल सुद्धा मात्र घेत असताना दोन चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. मनीष गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय, एक्सपिरियन्स गोलंदाज पाहायला मिळतोय, तर समोर सुद्धा एक टॅलेंटेड प्लेअर पाहायला मिळतोय निशांत. पुढे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती मनीष षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अवंतर चेंडूच्या स्वरूपात चेंडूची सांगतो असताना स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला होता. अवंतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीष गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. ऑन साइडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र जज करतोय आणि यावेळेला कुठलीच चुकी करणार नाहीये आणि निशांत एक मॅन इन फॉर्म बॅट्समॅन तंबूच्या आसरा परतत असताना बिग विकेट गॉन नाव. तीन चेंडूंचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती 13 रन स्कोर काढून लागला जातात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. योगेश आपण पाहू शकतायत. राजदीपने आज मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलंय. त्यापर्यंत 3 कॅच मात्र कंप्लीट केले गेलेत राजदीपच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. याआधी झेल तर नक्कीच सुटला होता निशांतचा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. 3 चेंडूंचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती 13 रन स्कोर काढून लागला जात आहेत. मनीषच्या खात्यामध्ये मात्र तिसरी सफलता मात्र प्राप्त होत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अचूक लाईन अँड लेंथला मात्र मेंटेन केले गेले. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केले, एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय. समोरच्या फलंदाजाचे मनकवडे ओळखतोय आणि त्याचबरोबर मात्र गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेटने यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय स्लिपमध्ये. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात आतापर्यंत धावांवरती लगाम लावलाय या षटकामध्ये. यादी मात्र चांगल्या धावा येत होत्या निशांत आणि संदेशच्या बॅटमधून, परंतु निशांत मात्र तंबूच्या आसरा परतला गेलाय. मात्र संदेश वरती जबाबदारी असणार आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज पाहायला मिळते. 2 चौकार आतापर्यंत संदेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनीषच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कुठलाही मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये आतापर्यंत फलंदाजांना. ज्या प्रकारे गोलंदाजी केले, 3 विकेट अचीव केल्यात. वैयक्तिक दुसरा स्पेल मात्र हाताळतोय ओव्हर द विकेटने. ऑफ साइडला फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते आणि 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32 रन स्कोर काढून लागला जात आहेत. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. या एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेच प्रत्येक तत्पूर्वी ऐकत राहा, बघत राहा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. तीन षटकांचा योग्यतेने खेळ झालाय. 32 धावा फलकावरती आपण पाहू शकतो. 32 रन स्कोर करती लागला जात आहेत. सटाले संघाचे आपण पाहू शकतो प्रथम फलंदाजी करत असताना तोपर्यंत 4 विकेट मात्र पडल्या जात आहेत. त्या म्हणजे सटाले संघाच्या कबूल निशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये, संदेश मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून आहे. तर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आकाश वैयक्तिक दुसरा स्पेल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. चौथ्या षटकाला मात्र प्रारंभ करत असताना
मनीषने मात्र वैयक्तिक दुसऱ्या स्पेलचा धावांची गतीचा पाहिली तर 32 धावा फलकावरती 32 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. चटाले संघाच्या आपण पाहू शकता प्रथम फलंदाजी करत असताना आकाश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज संदेश. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ करत असताना उर्द विकेटने पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फॉर्मलिंग पाहायला मिळते थोडीशी तत्पूर्वी एका धावेवरच मात्र समाधान व्यक्त करत असताना दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. तोपर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. अमरदीप प्रेझेंट अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 आपण पाहू शकतायत. आजचा दुसरा दिवस रोमहर्षक आणि उत्साहवर्धक वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हिरवगार वातावरण आपण पाहू शकतायत या दुपारच्या सत्रामध्ये. पहिल्या चेंडूचा खेळ झाला 33व्या फलकावरती आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावरती आकाश गोलंदाजी मार्क वरती. हॅलो पहिल्या चेंडूचा खेळ झाला मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकतायत. योगेश आणि संदेश या दोन फलंदाजांमध्ये. स्ट्रायकिंग वरती योगेश आपण पाहू शकतायत. आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय. एक धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू निघून जात असताना मिड विकेट सीमारेषा पलीकडे स्लॉक स्वीपचा फटका. 6 धावा षटकार. गुड शॉट. थँक्यू. 39 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. योगेशच्या बॅटमॅनला षटकार येत असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. 39 धावा फलकावरती चटाले संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता 6 षटकांचा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. एक जबरदस्त आयोजन नियोजन. आकाश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना उर्द विकेटने पुलचा फटका पाहायला मिळतोय. शतशक जज करत असताना कुठलीच चुकी करणार नाहीये. एक षटकार नक्की चाला होता परंतु यावेळेला कमबॅक करत असताना एक बिग विकेट गॉन नाव. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. थँक्यू डीजे. विकेट यावला जाते योगेशच्या रूपामध्ये. एक षटकार नक्कीच झाला योगेशच्या बॅटमॅनला. 3 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चटाले संघाच्या वैभव भोई पुन्हा एकदा मात्र जॉईन होत असताना स्कोररच्या भूमिकेमध्ये. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आकाश गोलंदाजी मार्क वरती विकेट मात्र अचीव करून देत असताना पहिला स्पेल जेव्हा हाताळला होता तेव्हा मात्र एक विकेट अचीव केला होता आणि 14 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये विकेट अचीव केलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 7 धावा खर्च करत असताना 3 चेंडू मागे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनेश आपण पाहू शकतायत. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून विराट कोहलीचे ताजात करून देत असताना यावेळेला आपण पाहू शकतायत आकाश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. तर मात्र निशांत आणि धनेश्वरती जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. कबजला संदेश नक्कीच तगलावून राहिलाय मैदानामध्ये. एवढा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलने सांगतो असताना पंच निर्णय काय असणार आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाहीये. आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपण पाहू शकतो पंचांच्या माध्यमातून. नो बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतो. धावसंख्येत भर पडते. 40 धावा फलकावरती आपण पाहू शकतो. 14 रन स्कोर वरती लागल्या जात आहेत. आकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतो.
फ्रीडचा चेंडू घेऊन याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फ्रीडचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉटमध्ये सांगतो असताना निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतो. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूवरती कुठलंही नुकसान यावेळेला होत नाहीये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती 14 रन स्कोर करावरती लागला जात आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहू शकतो. पहिला डाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. चटाळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आकाश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने स्टेअर करत असताना चेंडू निघून जातोय शॉर्ट कव्हर मध्ये. यावेळेला रनआउटची संधी नक्कीच होती आणि मात्र पहिली धाव तर नक्कीच कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी वळालात आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42 रन स्कोर करवरती लागला असत आहेत. 44 संघाचे आपण पाहू शकतात. एक धावेचं महत्व या ठिकाणी जाणतायत दोन्ही फलंदाज. ज्या प्रकारे आतापर्यंत सिंगल डबलला कन्वर्ट केलंय. एका बाजूला संदेश आपण पाहू शकतायत. नॉन स्ट्राइक वरती चांगली बॅटिंग संदेशने केलंय. तर धनेशला चांगली साथ द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरप्राईज करणारी डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सिली पॉइंटला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट क्रीज जाते. संघाची धावसंख्या फलकावरती 43 रन स्कोर करावरती लागला जात आहेत. आतापर्यंत 4 षटकांचा विक्रेत्याने खेळ झालाय. चटाले संघ आपण पाहू शकतायत. 43 या आकड्यावरती पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जातोय आणि या एक छोटीशी विश्रांती जावत आपण संगीत कक्षामध्ये. चार षटकांचा विक्रेत्याने खेळ झालाय. 43व्या फलकावरती आपण पाहू शकतो. 47 संघाचे आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना दुपारच्या सत्रामध्ये एक जबरदस्त मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूला चटाळे तर त्यांचे विपक्ष संघ पाहायला मिळतोय दातिवरे. या 2 संघांमध्ये मॅच आपण पाहू शकतात. अमरदीप प्रेझेंट अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण अनुभवत आहेत. आजचा दुसरा दिवस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय जीत. 5व्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ करत असताना यावेळेला पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जात असताना फायलेगच्या दिशेने. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा षटकार. थोडीशी जागा दे दिलामध्ये लाईफ टाइम बनून राहीन तुझा मी पहिल्या चेंडूवरती मात्र जीतचं स्वॅगचे स्वागत केले धनेशने. ज्या प्रकारे आतापर्यंत षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 रन राऊंड द विकेटने. यावेळेला पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतक जज करतोय आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॅक टू बॅक 2 षटकार धनेशच्या बॅटमधनं. मॅग्निफिसंट बॅटिंग षटकार. थँक्यू डीजे. 55 धाव्या फलकावरती अर्धशतक मात्र पूर्ण होत असताना चटाले संघाचा आपण पाहू शकताय. प्रथम फलंदाजी करत असताना 2 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 2 चेंडूंवरती आतापर्यंत 12 धावा मागच्या 2 चेंडूंवरती येत असताना धनेशच्या बॅटमधून आपण पाहू शकतायत ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र हुक केला जातोय. बॉलला रीड केला होता. 3 चेंडूवरती 3 षटकार. 3 इन रो. 6 धावा.
जबरदस्त बॅटिंगचं एक्झिबिशन देत असताना मैदानाच्या आतमध्ये धनेश आपण पाहू शकतायत. जबाबदारी होती आणि जबाबदारी स्वीकारत असताना ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी केले 3 चेंडूवरती 3 षटकार. पहिल्या 3 चेंडूवरती येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 61 रन स्कोर करते लागला जात आहेत. पहिली इनिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धनेश जबरदस्त ओव्हर द विकेटने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलनी सांगतो असताना चांगला कमबॅक केलं जात आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये 61 धाव्या फलकावरती आपण पाहू शकता. 61 रन स्कोरवरती लागले जात आहेत. टीम जलसार आणि वैतीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने प्लेअर लिस्ट अपडेट करायचे आणि टॉस साठी तयार राहायचे. थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ झालाय ओव्हर द विकेटने. यावेळेला पुलचा फटका खेळला जातोय. मिस टाइम स्ट्रोक तर नक्कीच पाहायला मिळतोय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना शतक जज करेपर्यंत यावेळेला मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावी सहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहू शकताय. 64 रन स्कोर करती लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आतापर्यंत जीत मात्र महागडं साध्य होत असताना ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केले विकेटलेस राहिलेत मागचे 5 चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र हुकचा फटका खेळला जातोय. चेंडू निघून जातोय फाईन लेग मध्ये आणि मात्र चेंडू टर्न होत असताना 4 धावा येत आहेत. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 68 रन स्कोर करते लागले जातात. दातीवरी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना पाच षटकांचा विक्रेत्याने खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 68 रन स्कोर करते लागला जात आहे. दातीवरी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकताय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंमध्ये किती मोठे फटके येतील, किती धावा येतील याकडे लक्ष वेधित असणार आहे. स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग पाहायला मिळेल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. आतापर्यंत मॅन इन फॉर्म बॅट्समन आपण पाहू शकतो. धनेशने ज्या प्रकारे फलंदाजी केले त्याचबरोबर संदेशने चांगली फलंदाजी केले. राजदीप गोलंदाजी मार्कवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि बॅटची एज घेतली होती. यष्टीरक्षक कुठली चुकी करणार नाहीये आणि एक मॅन इन फॉर्म बॅट्समन तंबूच्या आसरा पतला जातोय. बॅक टू द पेव्हिलियन. गॉन नाव. थँक्यू डीजे. पहिले चेंडूचा खेळ झाला आणि राजदीप पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र अचीव करून देत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. ज्या प्रकारे धनेशने मात्र बॅटिंग केली. 3 षटकार आतापर्यंत धनेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तंबूच्या आसरा पतला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय आपण पाहू शकतायत. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती 6वं षटक आपण पाहू शकतायत. राजदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहिल्या चेंडू फेस करेल प्रणय आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. धावांची गतीचा पाहिजे. धावसंख्या फलकावरती 68 रन स्कोर करती लागल्या जात आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला होता. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेला रनआउटच्या रूपामध्ये फलंदाजाला तंबूच्या आसरा पतावा लागणार आहे. प्रणय मात्र तंबूच्या आसरा पतला जातोय. अजून एक विकेट जातोय. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. यस डीजे. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळलं बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब वर ढगाला लागली कळ
आदरणीय सन्माननीय हर्षद पाटील सरांकडून मात्र उर्फ जॉमी आपण पाहू शकता सचिन दादा पाटील यांचे छोटे बंधू पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपयांची देख देणगी लाभली गेली आणि मंडळ मात्र जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा धन्यवाद व्यक्त करत असताना वाडीव गावातील एक गोड व्यक्तिमत्व पाहायला मिळते. हर्षद दादा जॉमी आपण पाहू शकतो या नावाने जास्तीत जास्त फेम. 2 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती 68 68 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. दातीवरी संघाचे आपण पाहू शकता प्रथम फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत भुवनेश आपण पाहू शकतायत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांची गतीचा पाहिजे 68 धावा फलकावरती 68 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. दातीवरी संघाचे आपण पाहू शकतात प्रथम फलंदाजी करत असताना यानंतर होणारा सामना गावदेवी वैतीपाडा आणि त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळेल. स्वतः आयोजक अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या 2 संघांमध्ये मॅच मात्र पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झाला. राजदीप गोंडदाजी मार्कवरती सज्ज होत असताना षटकातील पुढील चेंडू घेऊन राऊंड द विकेटने ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जातो इनटू दी गॅप मध्ये. 4 धावांकरिता गुड शॉट चौकार. बहात्तर धाव्या फलकावरती पाहू शकतायत 72 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. दातीवरी संघ पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना यापुढे होणारा सामना कवचुला अमरदीप क्रीडा मंडळ जलसार स्वतः आयोजक आपण पाहू शकते तर त्यांचे विपक्ष गावदेवी वैतीपाडा या 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. राजदीप गोंडदाजी मार्कवरती स्लॉगवर हाताळत असताना स्ट्रायकरवरती फलंदाज भुवनेश आपण पाहू शकतायत. राजदीप राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल सांगतो असताना निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि मात्र सॅक्रिफाईस करण्यास भाग पडला. विकेट यावेळेला जातोय. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. तांबड माझं तांबड तुझं तांबड माझं तांबड लोक म्हणतात काय तांबड लोक म्हणतात काय तांबड. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 72 72 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. संदेशने मात्र आपल्या जवळ स्ट्राईक घेतलाय. लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय. पुढच्या 2 चेंडूवरती किती धावा येतील संदेशच्या बॅटमॅन याकडे लक्ष वेधित असणार आहे. राजदीप गोंडदाजी मार्कवरती 72 धाव्या फलकावरती आपण पाहू शकताय. दातीवरे संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना 72 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत. आतापर्यंत 7 विकेट गमावल्यात ते म्हणजेच दातीवरे संघाने ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी केले परंतु संदेश सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोंडदाजी मार्कवरती सज्ज होईल. ऑन साइडला फुलचा फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. क्लास स्ट्रोक 6 धावा. थँक्यू डीजे. 78 धाव्या फलकावरती आपण पाहू शकता 78 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. पुलचा फटका पाहायला मिळाला ज्यासाठी मात्र स्ट्राईक घेतली होती आणि षटकार आलाय. राजदीप ओव्हर द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. काहू कॉर्नर मध्ये मनीष पुढे सरसावला जातो. 1 धाव तो नक्कीच पूर्ण केले आणि 2 धावा योग्य रीतीने परिपूर्ण करत असताना पहिल्या इनिंगला या ठिकाणी ब्रेक लागलाय. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 80 धाव्या फलकावरती आणि 81 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. ओ टू यू मनीष सर.
चेक चेक चेक. तर सन्माननीय अर्षद जॉमी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहे. होम टीम अमरदीप जलसार आणि ती 2 हात करणार आहे वाढीव वैतीपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आम्हाला जोपासायच्या आहेत. एका बाजूला वाढीव वैतीपाडा टीमचे कॅप्टन आलेले मिस्टर प्रेम आहे आणि प्रेम हे नाव सर्वांना हवंसं आहे. आता प्रेम यांचा खेळ पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. तर जलसार चला आपले कॅप्टन लगेच पाठवून द्यायचे. निर्णय अगोदर लक्षात घ्या, कारण तुम्ही नंतर थोडा वेळ घ्याल. दोनच ऑप्शन असतात तुमच्याकडे, ए और बी, फिल्डिंग और बॅटिंग. तर जॉमी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार. दोन्ही कॅप्टन आपण नाणं दाखवूया. एका बाजूला टेल आणि एका बाजूला हेड, म्हणजे जे पारंपरिक नाणं आपण वापरतो तेच आपण यूज करणार आहोत या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये पूर्ण 6 दिवसांसाठी. सर आपण फेस त्या ठिकाणी कराल. पाटील नेटवर्क्स, टेल अँड हेड. आणि कॉल कोण करेल? जलसार टीमचे कॅप्टन कॉल करतील. स्पिन द कॉइन प्लीज. टेल इज अ कॉल अँड बेट. टेल इट इज. नाणेफेक जिंकलेले आहे जलसार संघाने. थँक्यू जॉमी सर, आपण पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. घरचं मैदान, घरची स्पर्धा, दबाव तर असतोच, पण दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवायचा आहे. निर्णय काय असेल टॉस जिंकल्यावर? टॉस जिंकल्यानंतर आमचा निर्णय की बॉल फर्स्ट. एका गावामध्ये 2 संघ का बनतात? तर लोकसंख्या जास्त असते, खेळाडूंची जनसंख्या जास्त असते, त्यामुळे एका गावात 2 संघ बनतात. सकाळी तुमच्या संघाने प्रदर्शन करा, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच दिली पण विजय पूर्ण करता आला नाही. तर आता हा तो आढावा घेऊन तुमचा खेळ असेल का, की आम्हाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर पुढे जायला लागेल? नक्कीच आमचा प्रयत्न असेल की या स्पर्धेत आम्हाला टिकून राहावं लागेल आणि स्वतः आयोजक आम्ही आहोत, तर चांगला असे प्रयत्न करण्याचा आमचा मानस असणार आहे. घरचं मैदान आहे आणि या मैदानाचा खाना पुन्हा ठाऊक आहे. 2 ते 3 खेळपट्टी आहे. कॉन्क्रीटची खेळपट्टी सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि मातीची सुद्धा. तर या मैदानाचा म्हणजे घरच्या मैदानाचा उपयोग होईल या स्पर्धेमध्ये. नक्कीच त्याचा फायदा घेण्याचा आमचा मानस असणार आहे. वाडी वेतीपाडा आजच्या या पहिल्या सत्राच्या शेवटचा सामना तुम्ही खेळणार आहात. युट्यूबवर पाहताय का तुम्ही कशा पद्धतीने सामने रंगतायत, कशा पद्धतीने बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग होते, त्याचा आढावा तुम्ही घेतलात का? नक्कीच घेतला. की प्लेअर कुठले असेल तुमच्या संघामध्ये जे जास्तीत जास्त धावा बनवू शकतील पहिल्या डावामध्ये? विनायक पाटील, अजू भगत, मी सुद्धा आहे, अमर भगत. फिटनेस या विषयावर कसं लक्ष देता तुम्ही? कारण फिटनेस असेल तर तुम्ही एक बिझी शेड्यूल खेळू शकता. तर फिटनेस साठी काय करायला हवं, काय नाही करायला हवं, तुमचं मत काय आहे? फिटनेस तर काय, आधी रेतीचा आमचा बिझनेस होता म्हणून ते थोडं ते दरम्यान आम्ही कामं वगैरे म्हणजे कंटिन्यू तर कामात आणि वरून तर आम्ही शेतकरीच आहे म्हणून फिटनेस व्यवस्थित राहतो. क्या बात आहे. बघा हे खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं की व्यवसाय आणि शेतकरी म्हणजे वाटतं सोपं तितकं नाहीये आणि शेती व्यवसाय करण्याच्या सर्वांच्या शरीरयष्टी मात्र धडधाकड असतात. रांगडे तरुण ज्यांना आपण म्हणतो. नाणेफेक जिंकलेली आहे अमरदीप जलसार या संघाने. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडले. वाडी वेटीपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट कमेंट्री बॉक्स मध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. स्टे ट्यून ऑन पाटील नेटवर्क. थँक्यू. आणि जसा हा पुढचा डाव सुरू होईल मायक्रोफोनवर आपण ऐकूया पालघर जिल्ह्यातला बुलंद आवाज सन्माननीय प्रमोद शेळके सर. ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व आणि समाज सेवेचा वसा ज्याने आपल्या हृदयाशी बाळगलाय असं वाढीव गावाचं अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. हर्षद पाटील अर्थातच जॉमी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय आणि वाढीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य भरीव देणगी 5,000 रुपयाची आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. सचिनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान आणि एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर हर्षदजी पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. जॉमी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये खूप समाजसेवेचा वसा घेणार आहे व्यक्तिमत्व. अनुराग चव्हाण या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करताना आपल्याला पाहायला मिळतील. या व्यक्तिमत्वाला पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा जॉमी भाऊ आणि असाच समाजसेवेचा वारसा मात्र तुमच्या माध्यमातून असायला हवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आदरणीय मंजितजी घरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम मंजितजी घरज साहेब, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन मंजितदादा घरत यांनी अमूल्य वेळ काढलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत.
आणि मंजितजी गरज साहेब यांच्याकडून 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आणि रवींद्र भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या भारतीय संस्कृतीचा वारसा आपण सातत्याने जोपासतो. या खेड्या पाड्यामध्ये म्हणा, शहरामध्ये म्हणा, ग्रामीण भागामध्ये म्हणा. आणि आज भारत त्यासाठीच ओळखला जातो भारत देश. आणि भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. तर या सर्व पाहुण्यांचं आम्ही व्यासपीठावर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थेट जाऊया आपण जलसारच्या या लाईव्ह ऍक्शन कडे. या मैदानात आपण पाहू शकता जयेश मोरे एका साईडला पाहायला मिळत आहेत. संजय भोईर मात्र स्क्वेअरचे पंच म्हणून आज कामगिरी करतायत. पहिला चेंडू वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. ही ताकद आहे भुवनेश या गोलंदाजाची, अपकमिंग यंग टॅलेंट आणि नवतरुण उभारता सितारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फ्युचर ऑफ तातिवरे क्रिकेट. यावेळेला पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन हँडेड चेंडूला रोखलं गेलं. सँडी मात्र त्याची पाठ थोपटत असताना पाहायला मिळतोय. हे तुमचं मात्र उत्स्फूर्त तुमची बॉडी लँग्वेज, कमी स्कोअरवर सुद्धा मात्र आपण चांगल्या प्रकारचा खेळ करू शकतो हे दाखवून द्यायचं असतं. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकता एकंदरीत 81 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना चटाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला तातिवरे हा संघ आपण पाहू शकताय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या पालघर जिल्ह्यामध्ये दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच टायटल एक असताना जो जिता वही सिकंदर. कारण कोणताही संघ यावेळेला हरण्यासाठी उतरत नसतो. प्रत्येकाची इच्छा असते आम्ही जिंकावं आणि त्यासाठी असलेली अफाट मेहनत खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. भुवनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. काय आक्रमकता दाखवले गोलंदाजीवर, वेगवान मारा. आणि जर आपण पाहिलं तर भुवनेश एक रिलॅक्स होताना मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. धनेश वसेकर यांना सुद्धा आपण पाहू शकता 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. वेलकम धनेश, आपलं हार्दिक स्वागत. मॅग्निफिसंट प्लेअर लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू योगेश निजाई, सँडी निजाई, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स जोडी आपण पाहू शकताय. त्याचप्रमाणे पॅडी ला आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जीतच्या बॅटमधून एक धावेल, दुसऱ्या धावेसाठी वळालेत धनेश. डिरेक्ट फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबलला खूप महत्व देणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. हे क्रिकेटमध्ये असायला हवं. सिंगल डबल हे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. षटकार चौकार येत नाहीत त्यावेळेला मात्र तुम्हाला सिंगल डबल हे कॉन्सन्ट्रेशन लूज करतं. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की घातक गोलंदाज आहे, डेंजरस गोलंदाज आहे, त्यावेळेला मात्र त्याला रिस्पेक्ट देणं, सन्मानाने त्याला खेळून काढलं त्या चेंडूला, तर डेफिनेटली त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय, सॉफ्ट हँडने खेळला गेला होता, मात्र तिथपर्यंत संदेश पोहोचला होता, परंतु मिसफील्ड फायदा मिळाला. यस पंच दर्शवतात की पाण्याची व्यवस्था थोडीसा जास्त जरा चेंडू यावेळेला आदळला गेला, नोजला जाऊन चेंडू आदळला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की थोडीशी जखम होते. थोडंसं धावत जायचं रवींद्र भोईर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना, आणि आजूबाजूला गर्दी करू नका, थोडंसं त्याला थोडीशी हवा येऊ द्या जेणेकरून रिलॅक्स वाटेल. तर अशा इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात आणि या इंजुरी पासून प्रत्येक खेळाडू जरूर चांगल्या प्रकारचं सुखरूप राहायला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. कारण आता कुठेतरी हंगाम सुरू झालाय आणि अशा वेळेला मात्र आपण पाहतोय या जोखीम घेऊन मात्र खेळाडू खेळत असतात, आपल्या प्रतिष्ठपणाला पणास लावून आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात. आज आपलं कुठेतरी नाव हे मात्र उज्ज्वल व्हावं यासाठी खेळताना पाहायला मिळतात. म्हणून हे ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत ना, जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त गावासाठी खेळणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. चेंडू छान होता पुणेचा जो पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर मात्र यावेळेला 5व्या चेंडूवर डॉट येतोय. आतापर्यंत 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आपण पाहताय ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 जलसार सफाळी पश्चिम विटी लाईनच्या माध्यमातून आपण पाहतो. एक गाव जलसार आणि जलसारच्या अगदी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ज्यावेळेला तुम्ही गावात प्रवेश करता त्यावेळेला मात्र हे मैदान सुसज्ज आपल्याला पाहायला मिळतं. रवींद्र भोईर पाण्याची व्यवस्था करतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी यावेळेला उचलले, ही खूप महत्वाची भूमिका चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. अभिमान असावा असं सचिनदादा पाटील यांना की जलसारची टीम संपूर्ण या वेळेला पाहायला मिळते. बॅटची एज घेत
जीतने मात्र यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज घेत चेंडू निघून जातोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी मिळेल एकच धाव आणि भुवनेशने सफल आणि यशस्वीरित्या षटक या ठिकाणी मात्र फेकलं गेलंय आणि चटाळे संघाला मात्र थांबवलंय 4 धावांपर्यंत. चटाळे संघाने गोलंदाजीमध्ये खूप चांगला कमबॅक केला होता, परंतु तदनंतर बॅट जी तळपली फलंदाजांच्या माध्यमातून ती मात्र यावेळेला आपण पाहतो की वादळ आलं आणि धावा 80 वर पोहोचल्या गेल्या. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय देखणं असं आयोजन SKM लंच टाइम साठी मात्र यावेळेला केलेले आहे, त्यामुळे थोडंसं वाजंत्र यावेळेला पाहायला मिळणार नाही. श्री सचिन गोपीनाथ पाटील स्टँड पाहायला मिळतोय. पाटील किचन आपण पाहतो, पाटील चायनीज, त्यानंतर 2-3 स्टॉल पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर हनीश 11 स्टँड ज्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँड मध्ये सुद्धा आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. त्याच्या बाजूलाच अनुराग चव्हाण यांना आपण पाहू शकतायत आणि त्याचप्रमाणे मात्र अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना कॉमेंट्री स्टुडिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र जरूर कॅमेऱ्यात बंदिस्त करतील कॉमेंट्री स्टुडिओ. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4. श्रीधर पाटील यांचं सुद्धा आगमन, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. शैलेश पाटील सुद्धा आपण पाहू शकतायत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली. थोड्याच वेळात जे पदाधिकारी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही अनाउन्समेंट करू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 4 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झालेली नाहीये. पॅडी गुड डिलिव्हरी. पंढरीनाथ कित्येक काळ कित्येक वर्ष आपल्या नावावर मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. दातिवरे संघाकडून मात्र क्रिकेटची सेवा केली या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर, अष्टपैलू कामगिरी. यावेळेला पाहिलं ऑफ साईडला टॅप केला जातोय, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी धनेश पुढे सरसावतोय. धनेश वसईकर आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. स्ट्रॉंग फलंदाजी आहे, परंतु इथे दबाव कुठेतरी वाढताना पाहायला मिळतोय. कारण चेंडू आलेत पहिल्या षटकामध्ये 3 डॉट, 3 चेंडूवर मात्र 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आल्यानंतर 1 धाव येते. पुन्हा एकदा पॅडी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. वाढीव संघ 2 हात करणार आहे तो अमरदीप जलसार या संघाला. ऑफ साईडला फटका मात्र यावेळेला आपण पाहतोय खूप उंच होता, परंतु क्षेत्ररक्षकाने खूप चांगली ट्राय केली. चेंडू सुटतोय त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मिळतात 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 9 धावा फलकावर. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऑन साइडला खेळला गेला. एक मनगडाचा वापर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. चटाळे या संघाचे 13 रन्स, 13 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. पंढरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर प्रदीप. राजदीपचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. योगेश निजाई पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. चटाळे या संघाची या षटकामध्ये धावा येत आहेत 14 आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 4, 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत पंढरी पॅडीने. राजदीपची बॅट यावेळेला बोलू लागले. 81 धावांचं टार्गेट सेट केलंय प्रथम फलंदाजी करताना दातिवरे या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. मिस टायमिंग जरूर झाला होता. चेंडू निघून जाईल. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर
2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि तत्पूर्वी संदेश मात्र पुढे सरसावला गेला होता. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 8 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. येणारी चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहतो 65 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू आणि 65 धावा. चोवीस 65 असं सामन्याचं समीकरण. राजदीप अँड बॅट मला वाटतं त्या ठिकाणी चेंज करायचे. स्वयंसेवक जातील त्या ठिकाणी. स्वयंसेवक लगेच आपण बॅट चेंज करण्यासाठी जायचंय. त्या ठिकाणी बॅट घेऊन जायचंय. स्वयंसेवक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत. त्यासाठी कोणीही मात्र कमिटीला न विचारल्याशिवाय जायचं नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 16. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाटील नेटवर्कला जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. अतिशय सुंदर अशा वातावरणात एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. काळ असा होता की मात्र एकच बॅट फक्त संपूर्ण संघ वापरायचा, परंतु काळ आता एवढा बदलला की मात्र आपण पाहतो एक फलंदाजाकडे जवळजवळ एक ऍज अ प्लेअर बॅटर याच्याकडे 4-4, 5-5 बॅटेट आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्स ब्रँडच्या. धावसंख्या 16. यावेळेला मात्र ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. राजदीपच्या बॅटमधून येते एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 17 धावा. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. भाविक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर ट्रॉफीज आमच्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत मुख्य मंचाच्या समोर. आणि या ट्रॉफीसाठी चाललेली ही पडझड, संघर्ष, धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला पाहिलं न्यायालय जयेश मोरे यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि वाईटचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 81 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. भाविक आपल्या गोलंदाजी मार्कवर येते. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म द विकेट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. सेफ झोन मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी फेक येईल. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 81 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीयेत. गोलंदाजी क्लीन अँड सुपर पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारे हे गोलंदाज आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. आमचे गुणलेखक यावेळेला दर्शवतात की 20 धावा, 20 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टॉप आहे सँडी त्या ठिकाणी पुढे सरसावतोय आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 20 धावा. संत गतीने सुरुवात आणि नवीन येणारा फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. आकाशकडे ती पॉवर आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये.
संकटात संघ सापडलाय आणि या संकटातून वर काढण्याचा जरूर प्रयत्न करेल. प्रत्येक फलंदाज आपल्या संघाला जिंकण्यासाठी मात्र अतूट प्रयत्न करतात. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. स्ट्रीट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. भाविकचं सुद्धा मी कौतुक करेन. पहा तिन्ही गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची कॅप्टनशिप यावेळेला केली जाते. पहा पहिल्या गोलंदाजाने 4 धावा दिल्यानंतर त्याला लगेच आणलेलं नाहीये तिसऱ्या षटकामध्ये. याचं कारण की रणनीती बदलली गेली. एक्झॅक्टली भुवनेश मात्र नवीन चेंडूवर चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. हेच मुख्य कारण असावं. यावेळेला क्लीन बोल्ड पूर्णपणे मिस झाला आणि राजदीप याची दांडी गोलवतोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळली. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डिझो. थँक्यू. वेलकम बॅक. 21 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम आणि अतिशय आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कालचा दिवस दर्यावर्दी एडवन या संघाने अक्षरशः गाजवला आणि त्याच्या समवेत विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तर रविवारच्या दिवसामध्ये अमोल 11 311 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी मनोज पाटील अँड कंपनी यांचा संघ आपण पाहतो. पहिल्या सामन्यात कल्पेश पाटीलने केलेली जबरदस्त 31 धावांची खेळी त्या संघाला उपयुक्त ठरली आणि तदनंतर मात्र आपण पाहू शकलात सिद्धार्थने कालचा दिवस गाजवला परंतु त्यांचा संघ पराभूतच्या छायेत गेला. जितूने कालचा दिवस गाजवला. दर्यावर्दी एडव्हान्स संघाचा भावेशने आक्रमकता दाखवली आपल्या फलंदाजीवर आणि खास करून जर आपण पाहिलं तर अपकमिंग यंग टॅलेंट हा सुद्धा मात्र पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 21 रन्स 60 धावांचं लक्ष्य अजून दूर. क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉलिंग. सुपर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा भाविक यावेळेला आपण पाहतोय. जबरदस्त धारदार गोलंदाजी विलक्षण कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. दांडी गुल होते. फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट मिस्टर आदित्य जसा आला तसाच डगआउटच्या दिशेने गॉन. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. डेफिनेटली सुंदर गाणं परमेश माळीच्या आवाजामध्ये मात्र हे तयार झालेलं पाहायला मिळतं. एकच वादा आमचं सचिन दादा असं म्हणायला हरकत नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. आता मात्र 60 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. अप्रतिम आयोजन नियोजन आणि या नियोजनामध्ये प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य केलं. या स्पर्धेला कॉपरेट केलंय त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. जे उमेश यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. योगेश धानमेर यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. यावेळेला सरळ बॅटने आकाश यासाठीच ओळखला जातो. लॉंगेस्ट सिक्सर मारण्याचा यावेळेला प्रयत्न केला आणि प्रयत्नांती परमेश्वर सक्सेस मिळालाय. आकाशला चटाळे संघातील बाहुबली मिस्टर आकाश. थँक्यू टीचर. थँक्यू. वेलकम बॅक. 17 चेंडू 54 धावा. पहिला षटकार तर आलाय. आता मात्र षटकार मोजावे लागतील. आकाश ते करेल का? परंतु काय जबरदस्त चेंडू भुवनेश या वेळेला मात्र दर्शवतोय. जरी एक षटकार आला तरी काय झालं.
मात्र 6 चेंडूंमध्ये आम्हाला त्यावेळेला मात्र खर्च धावा कराव्या लागतील, परंतु कमबॅक करण्याची ही जिद्द माझ्याकडे आहे. येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुपर. यावेळेला आकाशचा हा मिस टायमिंग झालाय की सरळ चेंडू निघून जाईल. स्पेक्टॅक्युलर शॉट, ट्रिमेंडस बॅटिंग, 6 धावा. थँक्यू डीजर, थँक्यू. वेलकम बॅक. धाव संख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 48 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 15. पुनश्च एकदा यावेळेला आपण पाहू शकताय सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांसाठी 6 धावांकरता. म्हणून मी म्हटलं की आकाशचे आता षटकार मोजावे लागतील डगआउटच्या दिशेने. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 39, 39 धावा. कारण या खेळाडूच्या नावावर अनेक अर्धशतक पाहायला मिळतात आणि जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा चटाई संघासाठी हा खेळाडू उभा राहिलाय. तोच खेळाडू मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा, धावसंख्या 39. आता चेंडू आहे 14 चेंडू मध्ये विजयासाठी 42 धावांचं लक्ष. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू तुझं. एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू, एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु जिद्द चिकाटी खूप भुवनेशकडे आहे. ते टॅलेंट पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला मात्र आपण पाहू शकतात प्लॅन मिस होत असताना आपण पाहू शकतायत सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक भाविकच्या हातामध्ये. यावेळेला आपण पाहू शकतोय हेमंत यावेळेला पाहायला मिळत आहेत, जे जुने जाणते खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डवर 39. कोलवट चेंडू होता ऑन साइडला, ऑन ड्राइव्ह खेळला जातोय आराम के साथ. मात्र आकाश यावेळेला एक धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 40 धावा. इथून जर विचार केला तर आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 41 धावा, हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अक्षय पाटील विरातन वरून मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभ दुपार अक्षय पाटील आणि सचिन दादा यांना मात्र शुभेच्छा आल्यात की खूप चांगलं ऑर्गनायझेशन आपल्याकडून या ठिकाणी केलं गेलंय आणि पाटील नेटवर्कची क्लॅरिटी सुपर पाहायला मिळते. थँक्यू अक्षय पाटील. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 40. तत्पूर्वी 12-41चं समीकरण आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया आपण संगीत कक्षेकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 40, विजयासाठी 12-41चं समीकरण. साहिल पाटील अँड भावेश जॉईन झालेत वैभव भोईर यांच्या जागी. आपण पाहतोय काल नितेश भोईरने खूप चांगल्या प्रकारची यावेळेला गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला होता. भाविक काय करेल? आकाश इज ऑन फायर, मॅन इन फॉर्म या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. भाविक टू आकाश यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय, मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत, मूडमध्ये नाहीयेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मनसुबा आहे असंच म्हणावं लागेल. आता 11 चेंडू आणि 41 धावा. आकाशने मात्र कॅल्क्युलेशन माइंड मध्ये आखलं असेल की आपल्याला फक्त इथून 5 मोठे फटके किंवा 6 मोठे फटके हे जर 11 चेंडू मध्ये येत आहेत तर डेफिनेटली मात्र संघ आपला विजय होईल, हे मात्र कदाचित माइंड मध्ये असेल. आणि आकाश त्यासाठीच मात्र ओळखला जातो, सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. परंतु भाविकला विसरून चालणार नाहीये, कारण भाविकने तिसऱ्या षटकात अवघ्या 5 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. एक जबरदस्त क्लास गोलंदाज, धारदार गोलंदाजी केले आणि ऍब्सोल्युटली स्टनिंग. यावेळेला जबरदस्त यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर कसा असावा, ब्रेटलीची आठवण करून देणारा हा चेंडू. जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा, शॉन टेट या खेळाडूंची आठवण करून देणारा मात्र यावेळेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड माइंड ब्लोइंग बॉलिंग बाय भाविक. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतो 10 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष. सुपर बॉलिंग बाय भाविक.
यावेळेला कोलवर चेंडू होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंड कडे येतो विनीतला मात्र आता खेळावं लागेल. कशा पद्धतीने विनीत या ठिकाणी खेळ, दोन्ही मात्र धट्टीकट्टे फलंदाज, टेम्परामेंट, टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. युजेस फुटवर्क चांगला आहे आणि खास करून आय कोऑर्डिनेशन, तुमची डोळ्यांची नजर खूप महत्वाची भूमिका असते. 9 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा हे सामन्याचं समीकरण. 9-40चं समीकरण. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं दातिवरे संघाने 80 धावा फलकावर लगावल्या. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये मात्र फलंदाजी करतोय चटाळे. अजून सुद्धा 41-40 धावांची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आकाश स्ट्राईक एंड कडे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं बॅटची एज लागून पॅडला जाऊन चेंडू आदळला. तत्पूर्वी मेल फक्त एकच धाव सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर 42. इथून जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 39 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास. परंतु पूर्ण इनिंगचा जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विचार केला तर डॉट चेंडू फार आले आणि त्या कारणास्तव मात्र इथे थोडासा दबाव वाढलाय. यावेळेला पाहिलं ऑन साईडला बॅटच्या टप्प्यात परफेक्टली यावेळेला मात्र चेंडू येऊ शकला नाही. तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत मात्र या ठिकाणी भुवनेशला यष्टीरक्षक म्हणून पाहिलं आणि त्याच्या हातामध्ये मात्र फेकी केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 43. आता 7 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. देवेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात युवा ग्रुप वाढीव तर्फे आणि सचिन दादांनी खूप चांगलं ऑर्गनाइज केल्याबद्दल त्यांना मात्र शुभेच्छा दिल्यात. मयूर चव्हाण यांनी सुद्धा आकाशला शुभेच्छा दिल्या. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता. पंचांकडे दात. भाविकने जबरदस्त गोलंदाजी केली. काय आक्रमकता दाखवली. आज मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा खेळताना तेव्हा एक आत्मविश्वासासहित तुम्हाला खेळ करावा लागतो. ते मात्र भाविकने, भुवनेशने यावेळेला दर्शवून दाखवलं की आमच्याकडे ते कॅलिबर आहे. त्यासाठी सँडी, योगेश यांना मात्र विश्वास दाखवला की तुम्ही मात्र आमच्यावर जो विश्वास ठेवलाय, पॅडी यांनी मात्र विश्वास दाखवला. त्यानंतर हेमंत असतील यांनी जो विश्वास दाखवला या अपकमिंग यंग टॅलेंटला, ते मात्र यावेळेला वाखाणण्याजोगे पाहायला मिळतं. कारण आताचे क्रिकेटर जे आहेत ते मात्र रक्त गरम जरूर आहे. रक्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तुमच्याकडे ती संयमाची सुद्धा गरज असते. ती संयम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल करण्याची यावेळेला संधी प्राप्त होते आणि तुम्ही भवितव्य जरूर या ठिकाणी उज्ज्वल करता येतं. परंतु त्यासाठी संयम खूप महत्वाची भूमिका. भाविक अपकमिंग यंग टॅलेंट पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली, आउटस्टँडिंग, सुपर, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिक ओव्हर. यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन साईडला खेळलाय. भाविकला मात्र बीट करून निघून जातो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. थँक्यू. वय वर्ष फक्त 15 ते 16. इयत्ता 10वी मध्ये शिकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रितेश मोठ्या मंचावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आणि आकाश समोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं मात्र काही प्रमाणात गोलंदाजाला कठीण होतं. परंतु रितेशने यावेळेला जरूर, जरी आकाश चांगला फलंदाज असला तरी सुद्धा आज मला या ठिकाणी गुणवत्ता दाखवण्याची गरज आहे आणि ते मात्र रितेशने यावेळेला 2 चेंडूवर दाखवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 48 33 धावांचं लक्ष्य. अप्रतिम. विनीतला पूर्णपणे बीट केला. ऑफस्टूमच्या बाहेर थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेला लीगचा फॉर्मॅट आला ना तेव्हापासून मात्र लीगच्या फॉर्मॅट पासून जे कानाकोपऱ्यात जे खेळाडू होते ना ते मात्र उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती कला दाखवण्याची संधी मिळते प्रत्येक ओनर कडून. यावेळेला विनीतचा हा फटका चांगला आहे. मात्र ऑन द राईज, ऑन दी अप खेळला गेला होता. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकी ॲक्युरेट होते. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 49. आता 2 चेंडू 32 धावा. अशक्य प्राय असं आव्हान. 2 व्यवस्थित लिगल चेंडू जर फेकले तर डेफिनेटली मात्र यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब दातिवरे संघाचा पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. हळूहळू मात्र विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 50 धावा झाल्या, 31 धावांचं लक्ष्य. आणि श्री गणेश संघ दातिवरे आयोजित श्री बेंडूबाबा चषक 2023चा सुद्धा ऑर्गनायझेशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं, ज्यांची स्पर्धा येते 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी असा मात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीने मात्र त्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे वाखाणण्याजोगे पाहायला मिळतं. 1 लाखाची स्पर्धा यंदाच्या वर्षात ती कव्हर होते. साने गुरुजी पट्टांगण दातिवरेच्या मैदानात. ज्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर डेफिनेटली आपण आयोजकांशी संपर्क साधा. 50 धावांवर मात्र यावेळेला डाव पूर्णपणे पाहायला मिळाला. 30 धावेने विजयी साजरा करत असताना श्री गणेश दातिवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला शेक हँड करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लाईनअप मध्ये आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. आकाशने चांगले प्रयत्न केले होते, परंतु जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मिळाली नाही. एकंदरीत चेंडू डॉट आले. जवळजवळ जर आपण पाहिले तर 2 ओव्हर आणि विकेटचा जर विचार केला तर एकंदरीत 2.5 ओव्हर जवळजवळ मात्र या ठिकाणी वेस्ट गेल्या. त्या 16 ते